तुम्हाला नोट्स दिसतात का? कोणतरी सांगा मला. चला, हो दिसतात. ओके. ज्यावेळेस दिसायच्या बंद होतील त्यावेळेस मला लगेच सांगा. तर सुरुवात करूया. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स ऑफ बुल. बुल काय आहे? मेल आहे, त्याच्यामुळे आपण काय पाहणार आहे पहिल्यांदा. बुल म्हणजे त्या मेलचे जेवढे काही आहेत ते सगळ्यांचे आहेत. तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स ऑफ बुल डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आहेत मेलच्या तर त्या 3 भागामध्ये डिवाइड केलेल्या आहेत. ओके. सो पहिला काय आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन्स, त्यानंतर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आणि ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स, ज्या ग्रंथी आहेत तुमच्या अवयव आणि ग्रंथी, हे 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं गेलेलं आहे. तर प्रायमरी सेक्स ऑर्गन्स मध्ये काय येतं? तर टेस्टिकल्स किंवा टेस्टेज हे येतं. त्याचबरोबर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मध्ये इपिडिडायमिस, त्याचबरोबर व्हॅस, डिफरन्सेस अँड पेनिस, हे 3 पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर ऍक्सेसरी सेक्स ग्लँड मध्ये काय येतं? सेमिनल व्हेसिकल्स, त्याचबरोबर स्पोस्टेट अँड बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. त्यालाच काय बोलतात? बल्बोयुरेथ्रल ग्लँड्सला काउपर ग्लँड्स बोलतात. ओके. सो आपण आता एक एक एक्सप्लेन करूया. पेपरला तुम्हाला समजलं असेल की कसे क्वेश्चन विचारले जातात, की फंक्शन विचारले जातात. आता ऑर्गन्स काय आहेत? तर हे ऑर्गन्स आहेत, हे टेस्टेज, त्याचबरोबर तुमचं स्क्राउटम, हे तुमचे ऑर्गन्स आहेत आणि याचे तुम्हाला फंक्शन विचारले जातात. हे फंक्शन आपण पाहणार आहोत, डायग्राम पण पाहणार आहोत. ओके. सो आपला पहिला ऑर्गन्स आहे टेस्टेज. तर टेस्टेज म्हणजे नक्की काय आहे तर ते आपण पाहूया. टेस्टेज मध्ये काय काय इम्पॉर्टन्स पॉइंट आहेत पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झामच्या दृष्टिकोनातून, तर ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे दे आर सस्पेंडेड इन स्क्राउटम अँड आर ओव्हल इन शेप. तर काय असतात स्क्राउटम? स्क्राउटम म्हणजे काय हे आपण पुढच्या पॉइंट्स मध्ये पाहणार आहोत. आपला दुसरा पॉइंट काय आहे? क्राउटमचा. तर टेस्टेज हे स्क्राउटम मध्ये काय असतात? सस्पेंडेड असतात. सस्पेंडेड म्हणजे काय? त्याचा अर्थ तुम्ही ऍबसेंट असतात. म्हणजे आता तुम्ही एखादा पोलीस अधिकारी असेल त्याला सस्पेंड केलं असं बोलता की त्याला कामावरून काढून टाकलं, तशाच पद्धतीने इथे सस्पेंड म्हणजेच त्याच्यामध्ये ऍबसेंट असणे. स्क्रोटम मध्ये काय असतं? टेस्टेज मध्ये स्क्रोटम हे सस्पेंड असतात आणि टेस्टेजचा जो शेप असतो तो ओव्हल इन शेप असतो. म्हणजे कसा असतो? अंडाकृती आकाराचा शेप असतो. ओके. दे आर 2 इन नंबर. टेस्टेज किती असतात अॅनिमल मध्ये प्रेझेंट? 2 टेस्टेज अवेलेबल असतात. त्याचबरोबर तिसरा आहे दे आर 10 to 16 सेंटीमीटर इन लेंथ. त्याची लांबी किती असते टेस्टेजची? 10 ते 16 सेंटीमीटर लांबी असते आणि त्याची रुंदी किती असते? 5 ते 8 सेंटीमीटर त्याची रुंदी असते. ओके. व्हराईंग विथ द एज अँड साईज ऑफ द एनिमल्स. तर याची जी लांबी आणि रुंदी आहे तर ती कशावर डिपेंड असते? तर ती ऍनिमल आहे तर त्या ऍनिमलची जी साईज आहे आणि त्याचं जे एज आहे, त्या ऍनिमलचं वय, त्याच्यावर टेस्टिसची लेंथ आणि विड्थ डिपेंड असते. त्याचबरोबर ऍव्हरेज वेट्स ऑफ द अडल्ट टेस्टेज. जे अडल्ट स्टेजला जे ऍनिमल्स आहेत तर त्याचं ऍव्हरेज सरासरी वेट किती आहे टेस्टेजचं? 300 ते 500 ग्रॅम पर्यंत त्याचं वेट आहे अडल्ट स्टेज. अडल्ट स्टेजला जेवढे काही ऍनिमल्स आहेत किंवा अडल्ट टेस्टेज आहेत तर त्यांचे 300 ते 500 ग्रॅम्स त्याचं वजन आहे. ओके. त्याचबरोबर इच टेस्टेज कन्सिस्ट नंबर्स ऑफ सेमिनिफेरस ट्युबल्स. इच टेस्टेज मध्ये काय असतात? नंबर्स ऑफ सेमिनिफेरस ट्युबल्स असतात सराउंडेड बाय ट्युनिका व्हाजायनी. ओके. तर सेमिनिफेरस ट्युबल्स म्हणजे काय असतं? इट इज द पार्ट ऑफ द टेस्टेज. हा जो टेस्टेज आहे त्याचाच पार्ट आहे सेमिनिफेरस ट्युबल्स. ओके. त्याचबरोबर सेमिनिफेरस ट्युबल्स मेड अप टू 2 टाइप्स. तर सेमिनिफेरस ट्युबलचे काय पडतात? आणखी 2 टाइप्स पडतात. टाइप्स ऑफ द सेल्स. ओके. तर कोणत्या सेल्स आहेत? आता हा जो पॉइंट आहे मी तुम्हाला बोलते 7 नंबरचा, सेमिनिफेरस ट्युबल्स मेड अप टू टाइप्स ऑफ द सेल्स. तर हा क्वेश्चन MCR 2018 ला आणि 2022 ला विचारला गेलेला आहे.
ज्यांना ज्यांना एमएससी करायची त्यांनी असं पॉईंट ऑफ व्ह्यूनी लक्ष द्या. मी तुम्हालाही सांगेल की जर एमसीआरच्या दृष्टिकोनातून किंवा ऍग्रिकल्चर एमपीच्या दृष्टिकोनातून काय काय इम्पॉर्टन्स आहे ते पण मी तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट शिकवता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करत चालेल. तर आता सेमिनिफेरस ट्युबलच्या कोणत्या 2 सेल आहेत टाईपच्या? तर पहिल्यांदा आहे ती जर्म सेल आहे. ओके. आणि दुसरी सेल आहे ती सर्टोली सेल्स आहे. हे पहा तुम्ही, जास्त पापड पसायला लिहित नाही, मोस्टली थोडे पॉईंट्स लिहायचे पेपरला, पण चांगले लिहायचे. पेपर प्रेझेंटेशन कसं असावं यावर आपण वाटलं तर उद्या लेक्चर घेऊया हा टॉपिक संपल्यानंतर. तर 2 सेल आहेत. पहिली सेल जर्म सेल आहे, दुसरी सर्टोली सेल आहे. तर जर्म सेलचं जे काम आहे तर ते काय आहे? तर जर्म सेल काय करते? स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करते. ओके, लिहून घ्या लगेच वहीमध्ये. जर्म सेल काय करते? स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करते. त्याचबरोबर दुसरी सेल आहे सर्टोली सेल. तर सर्टोली सेल्स काय आहे? तर ती काय काम करते? मदर स्पर्म सेल म्हणून ती काम करते. ओके. जर्म सेल काय? स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करतात आणि जे सर्टोली सेल आहेत तर ते स्पर्म मदर सेल म्हणून जे काम करतात. ओके, पॉइंट्स कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा, इन बिटवीन 2 सेमिनिफेरस ट्युब्युल्स लेडिक सेल आर प्रेझेंट विथ प्रोड्यूस मेल सेक्स ऑर्गन्स. जे हार्मोन्स असतात, मेल सेक्स हार्मोन्स कोणते आहेत? हाही क्वेश्चन एमसीआर ला विचारला जातो तुमच्या बँकिंगच्या एक्झामसाठी, त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्वाचा क्वेश्चन आहे. मेलचे जे सेक्स हार्मोन्स आहेत तर ते कोणते आहेत? तर मेलचे जे सेक्स हार्मोन्स आहेत ते टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन हे 2 सेक्स हार्मोन्स आहेत. सो त्याचं काय विचारलं होतं? इन बिटवीन 2 सेमिनिफेरस, 2 सेमिनिफेरसच्या बिटवीन लेडिक सेल आर प्रेझेंट विथ प्रोड्यूस मेल सेक्स हार्मोन्स. जी लेडिक सेल आहे तर ती प्रेझेंट असते, प्रोड्यूस आहे मेल सेक्स हार्मोन्स मध्ये. आणि मेल सेक्स हार्मोन कोणते आहेत? तर टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन हे 2 सेक्स हार्मोन्स आहेत मेल मधले. ओके. त्याचबरोबर आपण आता फंक्शन पाहूया. याचे नक्की फंक्शन काय आहे हे तुम्हाला दिसत असेल. ही जी डायग्राम आहे तरी अरेंजमेंट्स ऑफ ट्युब्युल्स अँड डक्ट्स इन द टेस्टिस अँड इपिडिडायमिस ही टेस्टिसची डायग्राम आहे. हे तुम्हाला टेस्टिस दिसत असेल. पुढच्या डायग्राम मध्ये पण आहे. तर इथं पहा टेस्टिकलचा पार्ट दिसत आहे. त्यानंतर स्क्रोटम म्हणजे काय? अप्पर साइड असतं, जे लेअरिंग असते ते त्याला स्क्रोटम बोलतात. तर हे आपण याचे प्रत्येक पॉइंट्स आपण ह्या टॉपिक मधून कव्हर करणार आहोत. ओके. आता आपण हे काय पाहिजे की जे आपले टेस्टेज आहेत त्या टेस्टेजची साईज किती असते, मेलमध्ये टेस्टेज किती अवेलेबल असतं, त्याचबरोबर त्याचा शेप कसा आहे, त्याचं वेट कसं आहे. त्यानंतर सेमिनिफेरस ट्युबलच्या ज्या सेल आहेत 2 टाईपच्या, त्या टाईप्स आपण पाहिले. त्यामध्ये काय पाहिलं आपण? जर्म सेल पाहिली. तर जर्म सेल काय प्रोड्यूस करते? स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करते. त्यानंतर दुसरी पाहिली ती सर्टोली सेल पाहिली. सर्टोली सेल काय काम करते? तर स्पर्म मदर सेल म्हणून ती काम करते. त्यानंतर मेलचा जो सेक्स हार्मोन्स आहे तर तो कोणता आहे? टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन हा मेल सेक्स हार्मोन्स आहे. तर जे लेडिक सेल असते ती प्रेझेंट विथ प्रोड्यूस मेल सेक्स हार्मोन्स, त्या मेल सेक्स हार्मोन मध्ये प्रेझेंट असते. त्याचबरोबर आता एवढा आपला हा पॉइंट्स कव्हर झाला की पहिला जो होता टेस्टिसचा तो. त्यानंतर टेस्टिसचे जे कार्य असतात तर ते कार्य काय आहे ते समजून घ्या. परीक्षेला विचारले जाऊ शकतात. जरी नाही विचारलं, पेपरला जरी क्वेश्चन आला, डिस्क्राईब ऑर्गन्स ऑफ दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स अँड एक्सप्लेन इट, तर तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. तर त्या 4 मार्क मध्ये तुम्हाला कोणतेही 4 ऑर्गन्स तुम्हाला एक्सप्लेन करायलाच लागतात. का तर आणि कसे करायचे? शॉर्ट मध्ये करायचे नाही 4. प्रत्येक 1 मार्क आहे ना, तर समजा टेस्टिस घेतला तर टेस्टिसचे जे कॅरेक्टर आहेत तर ते कॅरेक्टर लिहायचे. त्याचबरोबर ते टेस्टिसचे फंक्शन लिहायचे. हे तुम्हाला झाला 1. म्हणजे असे प्रत्येक एक्सप्लेन करायचे 4. तेव्हा तुम्हाला कुठे 4 पैकी 3 मार्क्स ऑब्टेन होते. नाहीतर ऑब्टेन होणार नाही. तुम्हाला 2-3 मार्क्स भेटतील. मी तुम्हाला जेवढे क्वेश्चन देईन तेवढे जरी करून गेलात तरी तुम्ही एकही विद्यार्थी फेल होणार नाही, टोटली पास होण्यासाठी. एवढी मला माझ्यावर विश्वास आहे, गॅरंटी आहे. ओके. तर फंक्शन काय आहे टेस्टिसचे? दे प्रोड्यूस स्पर्म्स. तर जे
मेल मध्ये जो स्पर्म असतात तर ते प्रोड्यूस करण्याचं काम काय करतं? टेस्टीज काय करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात. द मॅच्युअल बुल प्रोड्यूस ऑन अन ॲव्हरेज 10 बिलियन स्पर्म पर डे. एका दिवसाला एक ॲनिमल मधील मेल किती स्पर्म प्रोड्यूस करतात? तर 10 बिलियन स्पर्म पर डे ला ते प्रोड्यूस करतात. ओके, झाला पहिला पॉइंट. काय करतात ते? स्पर्म प्रोड्यूस करतात. त्यानंतर दुसरा आहे दे प्रोड्यूस अँड्रोजन विच प्रमोट डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल. ओके, तर काय करतात ते? अँड्रोजन तयार करतात. आता अँड्रोजन मध्ये आपण मागे काय पाहिलं होता? मेल सेक्स हार्मोन्स आहे अँड्रोजन. तर हे काय करतात? तयार करतात. जे मेल मधील सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत त्याची डेव्हलपमेंट करतात. म्हणजे आता सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे मेलमध्ये अवेलेबल असतात तर त्याची ग्रोथ करण्यासाठी, त्याच्यात वाढ होण्यासाठी ते काय करतात? अँड्रोजन तयार करतात, म्हणजे मेल सेक्स हार्मोन्स तयार करतात, टेस्टीज. ओके, त्यानंतर तिसरा पॉइंट आहे दे प्रोड्यूस टेस्टिकल्स फ्लुइड फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ इमॅच्युअर स्पर्म इन इपिडिडायमस. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे आपला स्क्रोटम. तर स्क्रोटम हे नक्की हा काय आहे, याचे फंक्शन्स काय आहे आता आपण पाहूया. तर त्याच्या आधी मला एक सांगा की तुम्हाला आपण जे पहिला पॉइंट पाहिला टेस्टीज, तर तो समजला आहे की नाही? मी जे शिकवतोय ते समजतंय आणि माझा आवाज क्लिअर येतोय हे तुम्ही कोणीतरी एकाने म्यूट करून काढून सांगा मला. बोलायला काही घाबरू नका, मी काय तुमच्या समोर बसलेलो नाही. कोणीतरी एकाने सांगा, कंटिन्यू करूया आपण. हो सर. ओके, तर स्क्रोटम मध्ये काय आहे? इट इज ए पाउच इन विच टेस्ट इज लोकेटेड. आता पाउच म्हणजे काय आहे? तुमचा पेन्सिलचा पाउच असतो किंवा तुम्ही शॉपिंगला गेला, मोस्टली मुली शॉपिंगला गेल्यानंतर तुमची पर्स सेपरेट असते, तुमच्या बॅगेत जी बॅग असते ती बॅग सेपरेट, तुमची पर्स सेपरेट. तर तुम्हाला कसा पाऊच लागतो, त्या पाऊच मध्ये काय करतात तुम्ही? कोणती जरी एखादी गोष्ट लोकेट करतात, म्हणजे त्याच्यामध्ये ठेवता, त्याची जी जागा असते. म्हणजे तुमच्या मोबाईलचा एक सेपरेट कप्पा, तुमचा मोबाईल लोकेटेड कुठे असतो? तर तुम्ही जर मोबाईल तुमच्या पाऊच मध्ये जर किंवा पर्स मध्ये जर ठेवला तर त्या मोबाईलची तिथे जागाच झाली. तुम्ही कुठेही जाताना काय करता? तुम्हाला सवय लागून जाते आपला मोबाईल तिथे ठेवायची. तसंच ते काय आहे? इट इज अ पाउच इन विच टेस्ट इज लोकेटेड. स्क्रोटम काय आहे? एक थैली आहे. थैली म्हणजे एक पाउच आहे की ज्याच्यामध्ये टेस्टीज म्हणजे असतात, तिथे लोकेटेड असतात टेस्टीज त्या पाउच मध्ये. तर स्क्रोटम पाहूया आपण. हे तुम्हाला डायग्राम दिसत असेल. तर टेस्टिकल्स कुठे आहे? तुम्हाला ते एरो केलेला आहे तो दिसत आहे. त्यानंतर स्क्रोटम कुठे आहे? तोही दिसत आहे. तर ही एक थैली आहे, हे जे सर्कल आहे त्याच्या भोवतीचं, तर ती एक पाउच आहे. त्या पाउच मध्ये काय असतं? टेस्टीज लोकेटेड असतात. ओके, हा झाला पहिला पॉइंट. त्यानंतर स्किन ऑफ द स्क्राउटम इज थिन अँड हेअरलेस. त्याची जी स्किन असते स्क्राउटमची ही एक थिन असते, पातळ स्किन असते आणि हेअरलेस असते. ओके, त्याचबरोबर अडल्ट बुल मध्ये याची जी लेंथ आहे तर ती 20 ते 25 सेंटीमीटर लॉंग असते स्क्राउटमची. त्यानंतर बिटवीन टू टेस्टेज स्क्राउटल सेप्टा इज प्रेझेंट बाय विच टू टेस्टेज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. म्हणजे काय सांगितलं आहे? बिटवीन टू टेस्टेज स्क्राउटर सेप्टा इज प्रेझेंट. ज्या आपल्या मी टेस्टेज शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की टेस्टेज किती अवेलेबल असतात? तर 2 टेस्टेज अवेलेबल असतात. तर त्या 2 टेस्टेजच्या मध्यभागी स्क्राउटर सेप्टा हा प्रेझेंट असतो. ओके, बाय विच टू टेस्टेज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. तर ती प्रत्येक जी टेस्टेज असताना 2च असतात, परंतु त्या सेपरेटरी असतात. म्हणजे एक टेस्टेज वेगळे असते आणि त्याला जॉईन करून लगेच दुसरी टेस्टेज असते. ओके, स्काउटम येथे संपला. त्यानंतर स्काउटमचे फंक्शन पाहूया. इट होल्ड दी टेस्टेज. तर टेस्टेजला होल्ड करण्याचं काम काय करतं? स्काउटम करतं. त्याचबरोबर
प्रोटेक्शन, टेस्टेजचं जे प्रोटेक्शन आहे तर प्रोटेक्शन पण स्काउटम करतं. का तर प्रत्येक गोष्टीचं प्रोटेक्शन करणं महत्वाचं असतं. तर टेस्टेजला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं तर स्काउटम. त्याचबरोबर इट्स रेग्युलेट टेम्परेचर ऑफ द टेस्टेज. टेस्टेजचं जे टेम्परेचर आहे तर ते रेग्युलेट मेंटेन करण्याचं काम कोण करतं स्काउटम करतं. ओके. तर टेम्परेचर ऑफ द टेस्टेज इज लेस दॅन बाय 1 to 2%, 1 to 2 डिग्री सेल्सिअस दॅन बॉडी टेम्परेचर. तर जे टेस्टेजचं जे टेम्परेचर असतं तर ते किती पाहिजे बॉडी टेम्परेचर पेक्षा. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, माझ्या बॉडी टेम्परेचरचं, माझं बॉडी टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे. तर जर एखादा बुल घेतला तुम्ही, थारपारकरचा ज्या ब्रीडचा बुल घेतला तर त्या बुलचं टेम्परेचर आहे बॉडी टेम्परेचर ते 40 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्या बुलच्या टेस्टेजचं किती पाहिजे तर त्याच्यापेक्षा 1 किंवा 2 डिग्री सेल्सिअस लेस दॅन पाहिजे, म्हणजे कमी पाहिजे. म्हणजे टेस्टीज मध्ये टेम्परेचर त्याचं 37 किंवा 38 डिग्री सेल्सिअस असेल. ओके. तर स्काउटम काय काय करतं, टेस्टेजला होल्ड करण्याचं काम करतं, त्याचबरोबर टेस्टेजला प्रोटेक्शन देण्याचं काम करतं आणि टेस्टेजचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम स्काउटम करत असतं. ओके. तर 2 पॉईंट संपले. त्यानंतर तिसरा ऑर्गन्स आहे आपला इपिडिडायमिस. हा पण टेस्टेजचाच पार्ट आहे. इपिडिडायमिस इट इज द पार्ट्स ऑफ द टेस्टेज. त्याचबरोबर इट इज कॉइल ट्यूब स्टार्टिंग फ्रॉम टेस्टेज. तर याचं काय आहे, ही टेस्टेज पासून स्टार्ट होणारी एक कॉइल ट्यूब आहे. म्हणजे टेस्टेज पासून स्टार्ट होते. द इपिडिडायमिस. तुम्हाला आता कॉइल ट्यूब दाखवतो. तुम्हाला याच्यामध्ये कॉइल जे आहे, कॉइल ट्यूब सारखं तुम्हाला दिसत असेल. हे पहा कुठून झाली, टेस्टेज पासून तयार झालेली आहे. तर यालाच काय बोलतात इपिडिडायमिस. ओके. तर ती टेस्टेज पासून सुरू झालेली एक कॉइल ट्यूब आहे. त्याचबरोबर 33 ते 35 मीटर लांबी असते त्याची बुलमध्ये, आणि मीटर फूट मध्ये जर काढली तर 110 ते 118 फूट लॉंग असते. ओके. त्याचबरोबर इट डिवायडेड इंटू हेड, डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 पार्ट मध्ये याचे डिवायडेशन केलेलं आहे. याचे 3 प्रकार पडतात. तर कोणते कोणते पडतात, पहिला हेड, त्यानंतर बॉडी आणि त्यानंतर टेल. तर हेडला काय बोलतात कॅप्यूट. ओके. कॅप्यूट. त्याचबरोबर बॉडीला कॉर्पस आणि टेलला कोवडा. हे 3 टाइप्स त्याचे आहेत. तर हेड कुठे लोकेटेड असतं, टॉप कंटेनिंग कॉइल्स. त्या कॉइलच्या, आपण आता जी मला वरची कॉइल पाहिली, तर त्या कॉइलच्या टॉपला हे हेड लोकेटेड असतं. त्याचबरोबर बॉडी जी आहे तर ती नॅरो आहे. बॉडी कशी आहे, नॅरो. नॅरो म्हणजे काय, अरुंद आहे. ओके. त्याचबरोबर टेल, सेफ्टी ऑफ द इपिडिडायमिस. इपिडिडायमिसची सेफ्टी कशी आहे, कंटिन्युअस ऍज ए फ्लॅश डिफरन्स. ओके. म्हणजे काय, तर जी टेल आहे इपिडिडायमिसची तर ती कंटिन्युअस फ्लॅश डिफरन्स म्हणून चालत राहते. त्याचबरोबर फंक्शन, आता इपिडिडायमिसचे जे फंक्शन आहेत तर ते फंक्शन्स कोणते आहेत, तर काय करतं इपिडिडायमिस, स्पर्म ट्रान्सफर करण्याचं काम करतं. ओके. ट्रान्सपोर्ट ऑफ द स्पर्म फ्रॉम टेस्टिस. इट टेक्स प्लेस about 7 to 9 days for any sperm to travel from caput to coda. तर कॅप्यूट म्हणजे काय पाहिलं आपण वर, कॅप्यूट म्हणजे काय, हेड, आणि कोडा म्हणजे आपलं टेल, जी सेफ्टी आहे. तर जे इपिडिडायमिस आहे तर ते स्पर्म ट्रान्सपोर्ट करतं 7 ते 9 डेज फॉर एनी स्पर्म टू ट्रॅव्हल फ्रॉम कॅप्यूट टू कोडा. म्हणजे डोक्यापासून तर सेफ्टी पर्यंत, जी आपली सेफ्टी आहे, टेल आहे, तिच्यापर्यंत 7 ते 9 डेज ते स्पर्म ट्रान्सपोर्ट करतात. ओके. त्यानंतर स्टोरेज ऑफ द स्पर्म. आता ट्रान्सपोर्ट झाला, स्पर्मचं ट्रान्सपोर्ट झाला, तर स्टोरेज. तर द टेल ऑफ द इपिडिडायमिस इज द स्पर्म डेपोट. आता डेपोट काय आहे, एसटी डेपो पाहिला असेल तुम्ही, तर प्रत्येक जण एसटीने प्रवास करतात. तर एसटीचा जो डेपो आहे तर डेपो मध्ये काय असतं, जे एसटी स्टोअर करून ठेवतात, म्हणजे तिथे लावतात. जर एखादी फेल झालेली एसटी असेल तर तिला उचलून आणतात, डेपोट ठेवतात, तिचं रिपेअरिंग केल्यानंतर तिला परत बाहेर काढतात. तर
टेल जी आहे तर ती टेल काय आहे, स्पर्मची डेपो आहे, म्हणजे तिथे आपण स्पर्म स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, द टेल ऑफ द इपिडिडायमिस इज द स्पर्म डेपो. शेपटी जी आहे तर ती स्पर्मचा डेपो आहे. इट दॅट इज काय, सर्व आहे, सर्व्स ॲज अ स्टोअर हाऊस ऑफ द स्पर्म. तर स्पर्मचं स्टोअर हाऊस म्हणून ती काम करते. ओके, त्याचबरोबर स्टोअर ऑफ द स्पर्म, याच्यामध्ये पॉइंट्स नाहीये, पण एमसीआरच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा आहे. तर स्पर्मचं जे स्टोअर्स असतं तर ते अप टू किती दिवस केलं जातं, तर 16 डेज याचं स्टोअर केलं जातं. त्याचबरोबर मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म, तर स्पर्मला मॅच्युअर करण्याचंही काम आपलं हे इपिडिडायमिस करत असतं. ओके, त्याचबरोबर चौथा ऑर्गन्स आहे आपला व्हॅस डेफरन्स. तर याच्यामध्ये काय, इट इज ट्यूब दॅट कनेक्ट इपिडिडायमिस टू युरेथ्रा. तर ही जी ट्यूब आहे तर ही इपिडिडायमिस ला, जी इपिडिडायमिस आहेत तर त्याला इपिडिडायमिसला युरेथ्राला जोडते. इपिडिडायमिस काय आहे, हा टेस्टिसचा एक पार्ट आहे, ते आपण पाहिलं. तर आता युरेथ्रा काय आहे, तर त्या युरेथ्राला ते इपिडिडर्मिस जोडते ट्यूब्स. ओके, त्याचबरोबर पहिला पॉइंट काय आहे, दिस आर दी ट्रू स्लेंडर ट्यूब्स. ओके, तर टू स्लेंडर ट्यूब्स म्हणजे काय, तर दोन अशा बारीक नळ्या असतात. तर त्या दोन ज्या बारीक नळ्या असतात तर त्या नळ्या किती असतात, दोन असतात. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. हे पहा, तुम्हाला दिसत असेल व्हॅस डिफरन्स. तर इथे टेस्टिसच्या वर तुम्हाला ऍरो करून दिलेला आहे, तिथे दोन बारीक नळ्या आपल्याला दिसत आहे. ओके, या डायग्रामच्या दृष्टिकोनातून चला, तुमचे कन्सेप्ट विसरणार नाही. आणि मी तुम्हाला आता सांगतोय, माझा लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्ही रीडिंग करा, कसंच तुमचा हा टॉपिक विसरणार नाही. टॉपिक मध्ये काहीच अवघड नाहीये, पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला जायचं, स्टेप बाय स्टेप जरी गेलं तरी सगळ्या गोष्टी कव्हर होतात. ओके, त्याच्यामध्ये काय असतात, दोन बारीक नळ्या असतात. आता आपण डायग्राम मध्ये पाहिजे, स्टार्टिंग फ्रॉम इपिडिडायमिस अप टू युरेथ्रा. तर याची व्हॅस डिफरन्सची जी स्टार्टिंग आहे तर ती इपिडिडायमिस पासून होते आणि युरेथ्राला जाऊन एंड होते. ओके, म्हणजे स्टार्टिंग इपिडिडायमिस पासून होते आणि युरेथ्रा पासून ते संपते. त्याचबरोबर व्हॅस डिफरन्स ओपन इनटू युरेथ्रा. तर व्हॅस डिफरन्स जे आहे तर ते कुठे ओपन होतं, ओपन इनटू द युरेथ्रा मध्ये ते ओपन होतं. त्याचबरोबर टर्मिनल पोर्शन्स कॉल्ड ॲज ए एम्पुला. त्याचे टर्मिनल पोर्शन आहे व्हॅस डिफरन्सचा, तर त्याला काय बोलतात, एम्पुला बोलतात. ओके, तर आता व्हॅस डिफरन्सचं फंक्शन्स काय आहे, तर ट्रान्सपोर्ट ऑफ द स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू युरेथ्रा. स्पर्मचं ट्रान्सपोर्ट करायचं. आता आपण पाठीमागच्या पॉइंट्स मध्ये स्पर्मचं स्टोरेज पाहिलं. ओके, त्याचबरोबर तिथेही ट्रान्सपोर्ट होत होतं स्पर्म्स, पण तिथे कुठे होत होतं, जे इपिडिडायमिस मध्ये टेस्टिस मधून स्पर्म ट्रान्सपोर्ट होत होते. त्यामध्ये आपण काय पाहिलं, मॅच्युरेशन, स्पर्मचं मॅच्युरिटी कशी डेव्हलप होते ते पाहिलं, स्टोरेज कसं होतं ते पाहिलं. पण आता आपण काय पाहणार आहे, व्हॅस डिफरन्स मध्ये काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं स्पर्म कुठून कुठपर्यंत, तर इपिडिडायमिस पासून तर युरेथ्रा पर्यंत. ओके, तर युरेथ्राचा मराठीमध्ये काय शब्द आहे, तर मूत्र मार्ग. तर जे इपिडिडायमिस आहे तिथून तर आपल्या युरेथ्रा पर्यंत ते स्पर्म ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, व्हॅस डिफरन्स करतं. त्याचबरोबर इट हेल्प्स इन इजॅक्युलेशन ऑफ द सेमेन्स. ओके, हे दोनच पॉइंट्स जरी लिहिले फंक्शन मध्ये तरी सफिशियंट आहे. त्यानंतर आता पाहूया पाचवा ऑर्गन्स काय आहे, युरेथ्रा. तर आपला जो पाचवा पॉइंट आहे युरेथ्रा, तर युरेथ्रा काय आहे, इट एक्सटेंड फ्रॉम नेक ऑफ ए ब्लॅडर टू टिप्स ऑफ ग्लॅंड पेनिस. तर याचं काय,
जे युरेथ्रा आहे हे काय करतं, मूत्राशयाच्या मानेपासून म्हणजे नेक ऑफ दी ब्लॅडर कुठं होतं, टू टिप ऑफ दी ग्लॅन्स पेनिस. तर जे ग्लॅन्ड पेनिस आहे, तर पेनीचं जे टोक आहे, तर त्या पेनीच्या टोकापर्यंत हे पसरतं युरेथ्रा किंवा त्याची ग्रोथ होते. ओके. त्यानंतर इट हॅज 3 डिस्टिंक्ट पार्ट. हे 3 प्रकारामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे पेल्विक पार्ट. तर पेल्विक पार्ट म्हणजे काय, आता गाय किंवा बैलाचा जो ओटीपोटीचा जो भाग असतो, तर त्याला काय बोलतात, पेल्विक पार्ट बोलतात. त्याचबरोबर दुसरा आहे बल्ब ऑफ युरेथ्रा आणि तिसरा जो आहे पेनाइल पार्ट. हे 3 तुम्ही लक्षात ठेवा. पेल्विक पार्ट युरेथ्रा कशामध्ये 3 डिस्टिंक्ट मध्ये झालेला आहे डिवाइड, तर पेल्विक पार्ट, बल्ब ऑफ युरेथ्रा आणि पेनाइल पार्ट, या 3 पार्ट मध्ये तो डिस्टिंक्ट झालेला आहे. तर युरेथ्राचं फंक्शन काय आहे, युरेथ्रा इज ए कॉमन पॅसेज वे फ्रॉम युरिन अँड सिमेन. तर काय आहे युरेथ्रा हा युरिन म्हणजे काय, तर जे लघवी जी असते तर ती लघवी, आणि सिमेन म्हणजे काय, स्पर्म. तर युरेथ्रा हा युरिन आणि स्पर्मचा एक सामान्य मार्ग आहे, म्हणजे कॉमन वे आहे. ओके. तर युरेथ्रा पाहिला, युरेथ्रामध्ये काय पाहिलं आपण, नेक ऑफ ब्लॅडर टू टिप्स ऑफ दी ग्लॅन्ड पेनिस पर्यंत ते सर्वाइव्ह होतं. त्याचबरोबर ते 3 डिस्टिंक्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, पेल्विक पार्ट्स, त्याचबरोबर बल्ब ऑफ युरेथ्रा आणि पेनाइल पार्ट्स. आणि फंक्शन काय आहे, युरेथ्रा इज अ कॉमन पॅसेज वे फ्रॉम युराइन्स अँड सेमेन्स. ओके. तर आता 6वं जे आपलं आहे तर ते पेनिस. तर पेनिस इज ए कंपोज ऑफ इरेक्टाइल टिश्यू. पेनिस हे काय आहे, इरेक्टाइल टिश्यू पासून बनलेलं आहे. ओके. माहित असावं तुम्हाला, कधी कधी विचारतात पेनिस हे कशापासून बनलेलं आहे. तुमचं कृषी सेवकचे पेपर असतात, जे मेलचं जे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत, तर ते नक्की कशापासून बनलेलं आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर इरेक्टाइल टिश्यू पासून हे पेनिस बनलेलं आहे. त्याचबरोबर दिस टिश्यू इज स्पॉन्ज लाईक सिस्टम्स ऑफ इरेग्युलर ब्लड चॅनल which when the male is sexually stimulated become filled with blood under high pressure which causes the penis to enlarge and become rigid. त्याचा काय अर्थ आहे, तर काय आहे, तर जे पेनिस आहे तर ते जी इरेक्टाइल टिश्यू आहे इज स्पॉन्ज लाईक सिस्टीम आहे ऑफ इरेग्युलर ब्लड चॅनल. ओके. तर when the male is sexually stimulated become, ज्यावेळेस आता तुम्ही बोलला की तुमचे ब्रीडिंगचे झालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही मेटिंगचा टॉपिक पाहिला असेल, कोणत्या तरी एका अॅनिमलचं क्रॉस करून तुम्ही दुसरा अॅनिमल्स बनवला असेल. तर ज्यावेळेस मेल आहे तर तो मेल मेटिंग साठी ज्यावेळेस सेक्शुअली प्रेझेन्स असतो, तर त्यावेळेस काय होतं, तर फीड विथ ब्लड अंडर हाय प्रेशर. तर त्याचं जे पेनिस आहे तर त्या पेनिस मध्ये काय होतं, ब्लडचा एक हाय प्रेशर क्रिएट होतो, फील होतो, आणि ब्लडचा हायर प्रेशर क्रिएट झाल्यावर विच कॉजेस, तर काय होईल, तर ते पेनिस आहे तर इनलार्ज होईल, त्याची जी साईज आहे तर ती साईज वाढेल, त्याचबरोबर बिकम रिजिड, तर त्याच्यामध्ये कडकपणा येईल. ओके. तर मग काय पॉइंट्स आहे, इरेक्टाइल टिश्यू पासून पेनिस बनलेला आहे. तर टिश्यू जी इरेक्टाइल टिश्यू आहे तर ती काय आहे, कशाला एक स्ट्रक्चर सिस्टीम आहे, तर स्पॉन्ज लाईक सिस्टीम आहे. ओके. आणि ज्यावेळेस मेल सेक्शुअली प्रेझेंट असेल किंवा मीटिंग साठी तो रेडी असेल, तर त्यावेळेस काय होतं की त्याच्या पेनिस मध्ये हाय प्रेशर, ब्लडचं हाय प्रेशर क्रिएट होतं, फील होतं, आणि ते क्रिएट झाल्यावर त्याचं जे पेनिस आहे तर ते इनलार्ज होतं, त्याची साईज वाढते आणि बिकम रिजिड, ते कडकपणा त्याला येतो. ओके. तर त्या पेनिसचं जे शेप आहे तर ते सिलेंड्रिकल इन शेप, तर जे बुलचं जे पेनिस आहे तर सिलेंड्रिकल इन शेप मध्ये त्याला मोजतात. त्याचबरोबर 3 feet लॉंग, 3 फूट लांबीचं, आणि 1 इंच डायमीटर इन अडल्ट बुल. जे अडल्ट बुल्स आहेत त्याचं जे पेनिस असतं तर ते 3 फूट लांबीचं असतं,
आणि 1 इंच त्याची डायमीटर असते. ओके, त्याबरोबर इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. याला 3 पार्ट्स मध्ये कन्सिस्ट केलं जातं, रूट, बॉडी अँड ग्लॅंड पेनिस. ओके, तर ग्लॅंड पेनिस इज अ टर्मिनल पार्ट्स अँड इट्स पॉइंटेड, स्लाइटली ट्विस्टेड. ओके, तर जे ग्लॅंड पेनिस असतात तर हा काय आहे, टर्मिनल पार्ट्स आहे. आणि पॉइंटेड म्हणजे काय असतो, जे ग्लॅंड पेनिस असतात तर ते एकदम टोकदार असतात. आणि स्लाइटली ट्विस्टेड, थोडासा त्याचा भाग असतो तर तो ट्विस्टेड असतो, थोडा वळलेला असतो एका साईडला. तर अशा पद्धतीने ग्लॅंड पेनिस असतं. तर फंक्शन काय आहे पेनिसचं, तर पेनिस इज द मेल ऑर्गन्स ऑफ मेटिंग ऑर कोपुलेशन्स. तर पेनिस जे आहे तर ते मेल ऑर्गन्स मध्ये मेटिंग किंवा सेक्स करण्याचं जे ऑर्गन्स आहे तर ते पेनिस आहे. इथपर्यंत आपले जे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन्स हे जे ऑर्गन्स होते मेल मधले तर ते पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स, ज्या ग्रंथी आहेत सेक्स ग्लँडच्या ग्रंथी, तर त्या आपण पाहणार आहोत. त्या मोस्टली माझ्या मते 1 की 2 किंवा 3 असतील. ओके, तर त्यामध्ये पहिली कोणती आहे, सेमिनार व्हेसिकल्स, त्याचबरोबर प्रोस्टेट ग्लँड्स, 3 नंबरची बुल्बो युरेथ्रल काउपर ग्लँड्स. ओके, अशा पद्धतीने टॉपिक आपला कव्हर होईल. तर पहिले आपण पाहूया ऍक्सेसरी सेक्स ग्लँड कोणते आहे, सेमिनल व्हेसिकल्स. ओके, तर सेमिनल व्हेसिकल्स इज अ लार्जेस्ट ऍक्सेसरी ग्लँड्स इन मेल. मेल मधील सगळ्यात लार्जेस्ट ऍक्सेसरी ग्लँड्स कोणती आहे, तर सेमिनल व्हेसिकल्स ही जी ग्लँड्स आहे तर ही मेल मध्ये सगळ्यात लार्जेस्ट ऍक्सेसरी ग्लँड्स आहे. आणि इट्स इलॉंगेटेड ग्लँड्स टू, 2 ग्लँड्स अवेलेबल असतात. त्याचबरोबर लेंथ, त्याची जी लांबी आहे सेमिनल व्हेसिकलची तर ती 10 ते 12 सेंटीमीटर आहे. ओके, आणि ज्याची जी वाइड्स रुंदी आहे तर ती 3 ते 4 सेंटीमीटर आहे. दे सिक्रेट सेमिनल फ्लुइड्स which is rich in fructose, citric acid, proteins and पोटॅशियम. काय करतात, सेमिनल व्हेसिकल सिक्रेट करतात सेमिनल फ्लुइड्स. ओके, मग ते काय करतात, विच इज रिच इन, कशामध्ये जास्त असेल तर फ्रुक्टोज, सायट्रिक ऍसिड असेल, प्रोटीन्स असेल आणि त्याचबरोबर तुमचं पोटॅशियम असेल. तर हे जे आहेत तर ते अॅनिमलचा पार्ट चाललेला आहे आपला. त्याचबरोबर दे सिक्रेशन ऑफ दी सेमिनल व्हेसिकल्स, तर सेमिनल व्हेसिकल्स म्हणजे सेमिनल फ्लुइड्स इज येलो कलर्स. जो सिक्रेशन केलेला आहे सेमिनल व्हेसिकल्स तर त्याचा कलर कसा असतो, येलो कलरचा ते सेमिनल व्हेसिकल्स असतो. आणि स्लाइटली ओपेलेसेंट फिस्कस फ्लड्स असतात. ओके, तर काय स्लाइटली काय असतं, तर चिकट द्रव्य म्हणजे ओपलसेन्स व्हिस्कस फ्लड्स असतात, चिकट द्रव तिथे प्रेझेंट असतात. हे झालं सेमिनल व्हेसिकल्स. म्हणजे काय पाहायला आपण त्याच्यामध्ये 2 इलॉंगेटेड ग्लँड्स असतात, ग्रंथी 2 असतात. सगळ्यात लार्जेस्ट ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स आहे, त्याची लांबी किती आहे, 10 ते 12 सेंटीमीटर आणि रुंदी 3 ते 4 सेंटीमीटर आहे. दे सिक्रेट सेमिनल फ्लुइड सेमिनल व्हेसिकल्स इन विच रिच इन फ्रुक्टोज, सायट्रिक ऍसिड्स, प्रोटीन्स अँड पोटॅशियम. आणि त्याचबरोबर जे सिक्रेशन केलेलं सेमिनल व्हेसिकल्स आहे, सेमिनल फ्लुइड्स आहेत, त्याचा जो कलर असतो तर कलर कसा असतो, येलो कलरचं ते असतं. त्याचबरोबर स्लाइटली फिस्कॉस फ्लड्स असतात, जे चिकटपणाचा द्रव असतो किंवा स्राव असतो तर तिथे तो प्रेझेंट असतो. ओके, हा झाला सेमिनल व्हेसिकलचा पार्ट. त्यानंतर दुसरी जी ग्लँड्स आहे तर ती प्रोस्टेट ग्लँड्स आहे. तर प्रोस्टेट ग्लँड्स काय आहे, तर इट्स सिक्रेशन कॉन्ट्रीब्यूट 15 ते 30% ऑफ द टोटल व्हॅल्यूम्स ऑफ द सेमेन. तर प्रोस्टेट ग्लँड्स आहे तर ती 15 ते 30% टोटल व्हॅल्यूम ऑफ द सेमेन सिक्रेट करते. सिमेन्स म्हणजे काय, स्पर्म. तर सिक्रेशन कॉन्स्टिट्यूट 15 to 13% ऑफ द टोटल व्हॅल्यूम्स ऑफ द सिमेन्स. ओके, आणि ते प्रोस्टेट ग्लँडचा जो कलर असतो तर तो कसा असतो, व्हाईट कलर असतो. दोन्ही मला डिफरन्स लक्षात ठेवा, असा अभ्यास करा, डिफरन्सचा अभ्यास केल्यानंतर विसरत नाही. सेमिनल व्हेसिकलचा जो कलर असतो तो येलो कलरचा असतो. आणि त्याचबरोबर
आपला जो प्रोस्टेट ग्लॅन्ड आहे त्याचा कलर व्हाईट असतो. ओके, तर प्रोस्टेट ग्लॅन्डचे जे फंक्शन्स आहेत तर ते फंक्शन्स पाहूया. इट इज अनपेअर ग्लॅन्ड्स. अनपेअर ग्लॅन्ड्स म्हणजे काय, न जोडलेली ग्रंथी आहे. ओके, त्याचबरोबर ऍव्हरेज लेंथ इज अबाउट 2 सेंटीमीटर. त्याची सरासरी लांबी जी आहे तर ती 2 सेंटीमीटर आहे. त्याचबरोबर तिसरं आहे अप्रॉक्सिमेटली 30 डक्ट ड्रेन्स सिक्रेशन्स ऑफ द ग्लॅन्ड्स इनटू युरेथ्रा. 30 डक्ट ड्रेन्स काय करतात, सिक्रेशन करतात ऑफ ग्लॅन्ड्स इनटू कुठं, युरेथ्रामध्ये. ओके, त्याचबरोबर सिक्रेशन रिच इन, सिक्रेशन करतात रिच इन कशामध्ये, प्रोटीन्स, एन्झाइम्स अँड मिनरल्स, याच्यामध्ये काय करतात, सिक्रेशन्स करतात. त्यानंतर आपला तिसरा आणि शेवटचा ऍक्सेसरी ग्लॅन्ड्स आहे बुल्बो युरेथ्रल, आणि त्यालाच काय बोलतात, काउपर ग्लॅन्ड्स. तर याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो. इथे पहा काउपर ग्लॅन्ड्स आहे. काउपर ग्लॅन्ड्स कुठे आहे, तर जे मेलचं जे पेनिस आहे तर त्या पेनिसच्या अप्पर साईडला काउपर ग्लॅन्ड्स तुम्हाला तिथे दिसत आहे. ओके, तुम्हाला मी पीडीएफ अपलोड केलेले आहे, त्यामध्ये तुम्ही डायग्राम्स पाहून घ्या किंवा गुगलला जरी टाकलं तरी डायग्राम्स तुम्हाला शो होतील. तर बुल्बो युरेथ्रल किंवा काउपर ग्लॅन्ड्स मध्ये काय आहे नक्की, तर दिस आर द 2 स्मॉल राऊंड अँड कम्पॅक्ट ग्लॅन्ड. ही जी ग्लॅन्ड्स आहे तर ती किती असते ग्लॅन्ड, 2 ग्लॅन्ड्स असतात. त्या 2 ग्लॅन्ड्स कशा असतात, स्मॉल आहे, बारीक आहे, राऊंड राऊंड झालेला आहे, कम्पॅक्ट ग्लॅन्ड्स. ओके, त्याचबरोबर सिच्युएटेड अबोव दी युरेथ्रा, तर मूत्राशयाच्या वर स्थित आहेत. तर मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं की पेनिसचा जो पार्ट आहे तर त्या पेनिसच्या पार्टच्या अप्पर साईडला किंवा वरच्या साईडला हे युरेथ्राच्या वरच्या साईडला बुल्बो युरेथ्रस और काउपर ग्लॅन्ड्स प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर सिक्रेशन्स इज व्हिस्किड secretes clean urethra before ejaculations that rendering semen free from contamination. तर काय होतं, सिक्रेशन्स ऑफ द व्हिस्किड्स काय आहे तर चिकट स्राव सिक्रेशन करतात. त्याचबरोबर चिकट स्रावचं सिक्रेशन झाल्यानंतर काय होतं, तर जे आपलं जे युरेथ्रा आहे तर ते क्लीन करण्याचं काम करतं. त्याचबरोबर बिफोर इजॅक्युलेशन व्हायच्या आधी ते काय करतं, जे व्हिस्किड आहे, जे आपला चिकट स्राव आहे तर तो काय करतो, युरेथ्रा आपली साफ करायचं काम करतो. त्यानंतर दस रेंडरिंग सिमेन्स फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन. तर जे सिमेन्स असतात, जे स्पर्म तयार होत असतात तर ते स्पर्म दूषित होण्यापासून ते वाचवतं. ओके, तर हा झाला आपला बल्बो युरेथ्रल काउपर ग्लॅन्ड्स. अशा पद्धतीने आपला आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स इन ॲनिमल्स हा पॉइंट आपला कव्हर झालेला आहे. सो तुम्हाला सगळे पॉइंट समजले असतील. मी अतिशय दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला, मराठी प्लस इंग्लिश. सो तुमच्याकडे नोट्स पण मी ज्या नोट्स मधून शिकवले त्याच नोट्स तुमच्याकडे टीचमेंटला आपल्या तुम्ही गेल्यानंतर स्टडी मटेरियल वर जाऊन तिथे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या. तर अशा पद्धतीने आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे. तर पटापट सांगा की तुम्हाला हा टॉपिक समजलेला आहे की नाही. कोणाकोणाला टॉपिक समजले त्याने हात वर करा. ते तुम्हाला खाली हाताचं चित्र दिलेलं आहे. सगळ्यांना समजलं टॉपिक.